नमस्कार, मी शुभम खंदारे. आज आपण एका गोष्टीवरती बोलणार आहोत की काल जे अहमदाबादवरून लंडनला जाणारं विमान क्रॅश झालं एअर इंडियाचं. त्याच्यामध्ये 242 लोक मृत पावले आणि एक नाव समोर आलं, ते म्हणजे भूमी चव्हाण हे. भूमी चव्हाण हे नाव पुढे येण्यामागचं कारण एक की ह्या मुलीनं सुद्धा एअर इंडियामधील त्या दिवशीचं बुकिंग केलं होतं, परंतु अहमदाबादमध्ये जे ट्रॅफिक होतं त्यामुळे ते मिस झाली फ्लाईट आणि ती वाचली. आणि ते वाचण्यामागं त्या मुलीनं सांगितलं की गणपती बाप्पामुळे मी वाचले. तसंच आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये असतं की जी घटना घडणार आहे तीच घडत असते. सगळ्या गोष्टी लिखित असतात. आता अनेक जण म्हणतात की ते 242 लोक मृत पावले, त्यांनी असं काय पाप केलं असेल, परंतु त्यांचं जीवनात मध्ये येण्यामागचं जे काही त्यांचं उद्दिष्ट होतं ते कुठंतरी पूर्ण झालेलं असेल आणि योगायोगानं सगळी लोक या ठिकाणी एकत्र आली आणि ते प्लेन क्रॅश झाला. तसं आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये असतं. आपले कर्म असतात, प्रारब्ध असतं. देव आपल्याला कुठल्या ना कुठल्या क्षणी कुठल्या ना कुठल्या ह्याच्यामध्ये आपल्याला वाचवत असतो. आपल्या प्रत्येकाचा ना कोणत्या देवावरती या ठिकाणी श्रद्धा असते, आपण भक्ती करत असतो आणि ती जी अदृश्य शक्ती आहे ती काही ना काही योगायोग अशा प्रकारे घडून आणते की आपला त्याच्यामधून बचाव होतो. आता याच्यामध्ये काहींचा गोष्टीवरती विश्वास बसतो किंवा काहींचा विश्वास बसत नाही, पण जिथे श्रद्धा असते, मनापासून श्रद्धा असते, असे अनेक जणांचे अनुभव आहेत की ज्यांना अशाच प्रकारे वाचवलेलं आहे. ज्यावेळेस टायटॅनिक जहाज बुडलं होतं त्यावेळेस अशीच एक कुटुंब त्याच्यामध्ये वाचलं होतं. त्यामुळे आपले कर्म चांगले ठेवा. आपले प्रारब्ध आपल्यावरती येत असतात आणि अशा ह्याच्यातून हे होत असतं. मी असं म्हणत नाही की जे 242 लोक मृत पावले त्यांनी काहीतरी त्यांचं जीवनामध्ये येण्यामागचं जे काही त्यांचं हे असेल ते या ठिकाणी कुठेतरी संपलं असेल त्यांच्या पुढील प्रवासासाठी. असं नाही की आयुष्य हे हा जन्म संपल्यानंतर आहे इथं आयुष्य संपतं. पुढील त्यांना जन्म भेटतील, पुढील त्यांचा प्रवास या ठिकाणी चालू होतो. कारण शरीर हे शेवटी नश्वर आहे. त्यांच्या आत्म्याला शांती लाभो एवढंच मला म्हणायचं आहे. आणि हा सगळा व्हिडिओ बनवण्यामागचं कारण हेच की देव तारी त्याला कोण मारेल. आणि अशा काही घटना असतात ज्यामुळे आपल्याला आपलं जे आराध्य असतं ते आपल्याला त्यातून वाचत असतं. त्यामुळे आपण ज्या कोणत्या देवाला मानतो, कुठल्या एखाद्या शक्तीला मानतो, त्याच्यावरती भरोसा ठेवा. तो आपल्याला हा प्रवास सुखकर करण्यासाठी मदत करेल. धन्यवाद.